नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर. कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्त्याच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, आजची बातमी साधी सुधी नाही. आजचा दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी एक नवा उजेड घेऊन आली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या पैशांची गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वाट बघत होते, तो क्षण शेवटी आलेला आहे. कारण 9व्या आणि 10व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली शेतकरी मित्रांनो, आणि तब्बल 90,41,000 शेतकरी कुटुंबांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. पण थांबा, बातमीमध्ये आनंद मोठा असला तरी एक असा नियम पुढे आला ज्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, काही शेतकऱ्यांना हप्ता हा अटकू शकतो. फक्त काही अटी पूर्ण गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकांमध्ये कोणाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आणि या हप्त्याला कशी काय मंजुरी मिळाली ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, जो रखडलेला 9वा हप्ता आहे त्याला उशीर झाल्यामुळे 9वा आणि 10वा हप्ता आता एकत्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, 10व्या हप्त्यासोबत दिला जाणार म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2,000 नाही तर 9व्या हप्त्याचे 2 प्लस 2,000 म्हणजे एकूण शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये मिळणार आहे. पण शेतकरी बांधवांनो, इथंच एक चिंताजनक अपडेट सुद्धा समोर आलेली आहे की या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वितरण होणार नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं शेतकरी मित्रांनो. आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा केला जाणार नसून फक्त 18 जिल्ह्यामध्ये, या पात्र 18 जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार. ते 18 जिल्हे कोणते ते सुद्धा बघूया शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, त्यानंतर अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, जळगाव आणि परभणी या 18 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार. आता महत्त्वाचं जाणून घ्या शेतकरी मित्रांनो, तारीख काय आहे तर शेतकरी मित्रांनो 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट पर्यंत म्हणजे सलग 3 ते 4 दिवस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9व्या आणि 10व्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.